मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं स्वागत करतो। 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि 18व्या लोकसभेच्या प्रोटेम स्पीकरपदी, ज्याला आपण हंगामी अध्यक्ष असं म्हणतो, त्या प्रोटेम स्पीकरपदी भर्तृहारी मोहताब यांची नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीला विरोधकांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे। आता हा विरोधकांकडून भर्तृहारी मोहताब यांच्या अध्यक्षपदाला, प्रोटेम स्पीकर पदाला का विरोध आहे, विरोधाचं नेमकं कारण काय आहे, किंवा प्रोटेम स्पीकर ही मुळातच कन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे, ह्या सगळ्या बाबी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर प्रोटेम स्पीकर मित्रांनो, बऱ्याचदा प्रोटेम स्पीकर चर्चेत असतो। जेव्हा आपण प्रोटेम स्पीकर म्हणतो तेव्हा हा प्रोटेम स्पीकर लॅटिन शब्दापासून आलेला शब्द आहे। आता लॅटिन शब्द कोणता आहे तर प्रोटेम्पोर हा एक लॅटिन शब्द आहे, प्रोटेम्पोर, आणि याचा जो इंग्रजीमध्ये अर्थ जर काढलं आपण तर अर्थ असा होतो की फॉर द टाइम, म्हणजेच जोपर्यंत एक स्थायी स्वरूपाचा अध्यक्ष त्याच्या जागी स्थानापन्न होत नाही तोपर्यंत हा प्रोटेम स्पीकर त्याच्या जागी थांबतो आणि काम पाहतो। तिथपर्यंत प्रोटेम स्पीकरची आपल्याला स्थान दिसून येतं। आता गंमत अशी की प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोण करतं, कशी होते तर प्रोटेम स्पीकरची नियुक्ती राष्ट्रपती करतात। आता जेव्हा राष्ट्रपती करतात तेव्हा याला एक विशिष्ट आधार आहे। तो आधार कोणता, कलम 95(1) चा। आता 95 आर्टिकल 95(1) मध्ये काय म्हटलेलं आहे की जर सभागृहाचं कामकाज सुरू करायचं असेल तर लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष, आणि उपाध्यक्ष नसेल तर जो कोणी सभागृहाचा सदस्य असेल त्याला आपण अध्यक्षस्थानी बसवतो आणि मग सभागृहाचे कामकाज सुरू करतो। तर म्हणून या कलमेचा आधार घेऊन आपण प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतो, अर्थातच राष्ट्रपती करतात। मग जेव्हा राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतात तेव्हा सहसा एक संकेत पाळला जातो। तो संकेत म्हणजेच तो सदस्य सभागृहातील ज्येष्ठ सदस्य असावा। आता सर्व घोड जो मी म्हटलं सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलो की आता या अध्यक्षाला विरोध का होता विरोधकांकडून भर्तृहारी मोहताब यांना, तर याच्यामध्ये सगळं कारण इथं दडलेलं आहे की ज्येष्ठ सदस्याची निवड आपण प्रोटेम स्पीकरची निवड करतेवेळेस केलं पाहिजे। आता गंमत काय झाली की लोकसभेमध्ये एक के सुरेश नावाचे एक सदस्य आहेत। आता हे लोकसभेवर, हे ओडिशाचे आहेत, कटक मधून निवडून येतात। हे लोकसभेवर 8 वेळा निवडून आले। किती? 8 वेळा। आणि हे जे आहेत प्रोटेम स्पीकर आपले भर्तृहारी मोहताब, हे किती वेळा निवडून आले? 7 वेळा। ते आता 7व्यांदा निवडून आले। आणि हे जे सुरेश आहेत हे किती वेळा? 8 वेळा। परंतु जर सिनियरिटीचा विचार केला तर दोघांमध्ये सिनियर कोण दिसतात आपल्याला? सुरेश दिसतात। परंतु निवड कोणाची केली राष्ट्रपतींनी? मोहताब यांची केली, भर्तृहारी मोहताब यांची केली। आणि याच गोष्टीवरून विरोधकांनी थोडासा वाद निर्माण केला की तुम्ही या व्यक्तीला सोडून या व्यक्तीला निवड का केली? तर याच्यामध्ये जे संसदीय कामकाज मंत्री आहेत किरण रिजिजू यांनी जो थोडासा प्रतिवाद साधला तो असा की हे जे सुरेश आहेत, के सुरेश, हे 8 वेळा लोकसभेवर तर निवडून आलेले आहेत, परंतु यांची गंमत अशी की हे 1998 आणि 2004च्या दरम्यान 2 वेळा हे पराभूतही झालेले आहेत। 2 वेळा पराभूत झालेले आहेत। आणि हे जे आहेत मोहताब हे नॉन स्टॉप 7व्यांदा निवडून आले आहेत। नॉन स्टॉप, हे पराभूत होण्याचा यांचा काही विषयच नाही। आणि या अनुषंगाने किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री यांना अध्यक्षपदी आम्ही निवडून दिलो बा, अशा पद्धतीचे संधी साधण्याचा प्रयत्न केला। आता जेव्हा आपण प्रोटेम स्पीकर म्हणतो त्याचं नेमकं काम काय आहे, हा कशासाठी हे प्रोटेम स्पीकर हे जे पद आहे नेमकं काय काम करतं, तर प्रोटेम स्पीकरला सर्वात आधी शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात।
आणि मग जे बाकीचे सदस्य आहेत सभागृहातील, ह्या बाकीच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचं काम कोण करतील? प्रोटेम स्पीकर करतात. बाकीच्या सगळ्या सदस्यांना शपथ देतात. एवढंच नाही तर सभापती म्हणजे जे काही निवडणूक होईल आता परमानंट अध्यक्षासाठी, त्या परमानंट अध्यक्षाची निवड सुद्धा प्रोटेम स्पीकरच्या अध्यक्षतेखाली निवडली जाते. आणि जर का एकदा परमानंट अध्यक्षाची निवड झाली की त्यानंतर मात्र प्रोटेम स्पीकर हे जे पद आहे हे आपोआपच नेस्तनाभूत होतो आणि मग तो प्रोटेम स्पीकर एक सामान्य सदस्य म्हणूनच सभागृहाचा सदस्य म्हणून स्थान भूषवतो. अशा पद्धतीनं प्रोटेम स्पीकर ही कन्सेप्ट आपण आज पाहिलो. अपेक्षा आहे की आजची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, आवडलेली असेल. अशाच पद्धतीच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.